नमस्कार शेतकरी मित्रो, मी चंद्रकांत सुकटणकर, ॲग्रो एक्सपर्ट चंदूचा होस्ट. शेतकरी मित्रांनो, दावा नाही आहे पण एक परिस्थिती तुम्हाला थोडीशी दाखवायची म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. कृषलमधल्या कृषल आणि परिस्थिती विपरीत असताना सुद्धा मल्टीप्लायरचा जर साथ घेतली तर पिकामध्ये एक ताकद तयार होते. त्याचा एक जिता जागता नमुना म्हणून मी तुम्हाला हा एक व्हिडिओ दाखवते. अजूनही तुम्ही बघा, आज तारीख आहे 29 सप्टेंबर. आजही या क्षेत्रामध्ये एवढं पाणी आहे. इतके दिवस पाण्यातच राहिलेले क्षेत्र आहे, तरीसुद्धा तुम्ही पाणी असून सुद्धा या शेतातील भुईमुगाची खरंच अवस्था बघा तुम्ही. म्हणजे इतर कुठल्याही वेळेला हे पीक सस्टेन करेल अशी अजिबात अवस्था नाही आहे. तरीसुद्धा पिकाचा जोम बघा. तिथं फार पाणी आहे त्या क्षेत्रात, पण तुम्ही बघा तिथं तग धरून आहे. अतिशय क्रुशल. म्हणजे मी हा पॉट का दाखवतोय, पुढे गेल्यावरती तुम्हाला जिथं पाणी जास्त नाही आहे तर तिथलं तुम्हाला शेंगाच्या वेली तर बघायलाच मिळतील. पण एक गोष्ट जे मी नेहमी सांगत असतो की मल्टीप्लायरच्या वापरानं काय होतं, तर त्याचा एक नमुना बघा तुम्ही की अतिशय पाण्याचा भाग इथं राहत होता, तरीसुद्धा हिथलं वेल आपल्या शेतकरी बंधूंना सांगितले की अतिशय चांगलं राहिलं. आणि त्याचं म्हणणं असं आहे की हे जगलंच कसं. तुम्ही इकडं बघाल मित्र, शेतकरी मित्र, पाणी अजून आहे, तण काढता येत नाही आहे. काय ही अवस्था शेताची आहे. पण मल्टीप्लायर निव्वळ वापरल्यामुळं काय होते याचा एक तुम्हाला नमुनाच देतोय. आपण खरं कुणाशी कधी तुलना करत नाही काय, पण आपण थोड्याशा बाजूच्या प्लॉटमध्ये जाऊयात. खरं तर काय आपल्याला अधिकार नाही आहे, पण जर असं तुलनात्मक विषय करूयात. तुम्ही इकडं पण साधारण बघू शकता की शेती कुठल्या प्रकारची आहे आणि पिकांचा एकूणच मी लांबनं दाखवते, फार मला हे करायचं नाही आहे. तर वेलांची अवस्था तुम्ही बघा काय, आणि आपल्या ह्याच्यातली पण काळुखी तुम्ही बघा. एक तर मला शेतकरी मित्र एवढंच सांगायचं, तुम्हाला फक्त अंदाज येऊ दे की मल्टीप्लायर न वापरलेल्या प्लॉटची काय स्थिती असू शकते. आणि सस्टेनेबल जे आपण म्हणतो की मल्टीप्लायरचा वापर केल्यानंतर की शेतामध्ये फार चांगल्या प्रकारचे तुम्हाला रिझल्ट दिसतात. ह्याला 1-2-3 फवारण्या केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, आपण या शेंगा लावताना हा आपला प्लॉट आहे बरं का, म्हणजे तिकडचा पिवळेपणा बघा आणि आपल्या ह्याच्यातला हिरवेपणा बघा, ज्याला आपण काळोखी म्हणतो. आणि पाणी असून सुद्धा किती चांगल्या प्रकारे वेल आहेत. आणि ह्याच प्लॉटची मी तुम्हाला पुढची अवस्था दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही प्रकारचा जर काय म्हणतो आपण निसर्गानं जर आपल्या शेताची खेळ नाही केला तर काय अवस्था होऊ शकते तुम्ही बघू शकता. मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की मल्टीप्लायरमध्ये अशी ताकद आहे जे खरोखर तुम्हाला, जो निसर्ग आपल्या हातात नाही आहे, अशा निसर्गाचा फटका बसल्यानंतर सुद्धा सस्टेन राहणं हे आपल्या मल्टीप्लायरची एक मोठी कमाल आहे. आणि तुम्ही आता बघा, इथं हाच प्लॉट कंटिन्युअस तुम्ही बघत आलाय, जिथं पाणी थांबलेलं नाही आहे किंवा जिथं म्हणजे पाणी साठून राहत नाही, तिथलं एक सुदृढ पीक बघा तुम्ही. याच प्लॉटमधली तिकडची अवस्था आणि आत्ताची अवस्था हे बघा तुम्ही. म्हणजे ज्या शेंगाला आपण मल्टीप्लायरचं कोटिंग केलं, ज्याला आपण ब्रिज प्रक्रिया केलं, तर आजच्या घडीला आज 29 ऑगस्ट, तर आजच्या घडीला 29 सप्टेंबर, आजच्या घडीला ह्या पिकाची तुम्ही अवस्था बघा काय. आणि एक मित्रांनो, जरा माफ करा मला, खरं तर आपण तुलना करत नाही, पण शेतकऱ्यांची चर्चा होते त्यावेळेला आपण थोडंसं कम्पॅरिझन करत असतो. कम्पॅरिझन म्हणण्यापेक्षा काय होऊ शकतात बदल. खरं तर मेहनत सगळ्याच गोष्टीला लागत असते. हे तुम्ही बाजूचं क्षेत्र आहे, हे आपलं वापरलेलं आहे आणि हे न वापरलेलं आहे. तुम्ही थोडीशी पिकाची अवस्था बघू शकता.
मल्टीप्लायर वापरलं नाही तर काय होते आणि मल्टीप्लायर वापरलं याला वापरलंय का अजून हा तर वापरल्यानंतर केवढा फरक पडतो हे जस्ट तुम्ही एकदा बघावं, तुम्ही विचार करावा, जेणेकरून शेतकऱ्याची मेहनत खूप असते आणि मग पीक त्या पद्धतीनं जर साथ नाही दिली तर काय होऊ शकतं हे खरंच वेगळं सांगायला नको. तर मल्टीप्लायर वापरा मित्रांनो, जबरदस्त ताकद आहे आणि निसर्ग साथ देत नसताना सुद्धा आपल्या पिकामध्ये हा एवढा चांगला फरक पडलेला आहे. पाऊस खूप वाईट झाला आहे तुम्हाला मी सांगितलेला आहे. आज सकाळी माझ्या घरचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेलच. तर आता मी ज्या शेतकऱ्यांना दिले त्याच्या शेतामध्ये आलेला आहे आणि हा न वापरलेला प्लॉट. तर थोडंसं विचार करा. होलसेलमध्ये मल्टीप्लायर घरपोच देतो मी, चंद्रकांत सुखटणकर. कॉल करा मला, नंबर आहे 7387335217. ज्याच आपण प्लॉटमध्ये हा केलेला आहे. तर आपण अजून ह्या शेंगाचं ज्यावेळेला ॲक्च्युली हार्वेस्टिंग होईल त्यावेळेला आपण पुन्हा या शेतावरती येऊच. अजून वेळ आहे या शेंगाला निघायला. तर आपण एक्झॅक्ट त्यावेळेचा तो उतारा आणि या शेतामध्ये पहिल्यांदाच केलं ना शेंगा इथं, ही शेंग इथं यांनी पहिल्यांदा केलेली आहे. शेतकऱ्यांना वैयक्तिक शेंगाचा पण अनुभव नाही आहे तरी सुद्धा तुम्ही आज पिकाची अवस्था बघा. भेटू परत. जर खरंच काय तुम्हाला पोटेन्शियल वाटत असेल तर लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर टाका. मल्टीप्लायर वापरा शेतकरी मित्र. एक चांगला प्रोडक्ट आहे ज्याच्यामुळे तुमच्या शेतामध्ये ताकद निर्माण होऊ दे आणि निसर्गाला तोंड देण्याची क्षमता ह्या तुमच्या शेतामध्ये येऊ दे, एवढीच माझी इच्छा आहे. मी चंद्रकांत सुखटणकर. कॉल करा 7387335217. धन्यवाद मित्रांनो.